खामगांव निर्वाचन क्षेत्र के समग्र विकास के लिए महत्वपूर्ण 2365 करोड़ रुपए के विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन और भूमि पूजन समारोह संपन्न हुआ। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शामिल हुए और उन्होंने अपने हाथों से इन परियोजना का उद्घाटन किया। खामगांव निर्वाचन क्षेत्र में बड़ी बड़ी परियोजनाओं के उद्घाटन हो रहे हैं और इससे विकास के नए अवसर पैदा हो रहे हैं। किसानों के जीवन का स्तर सुधारने और सिंचाई सुविधा बढ़ाने के लिए जिगांव परियोजना महत्वपूर्ण साबित होने वाली है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि इस परियोजना के माध्यम से खामगांव निर्वाचन क्षेत्र की 100% कृषि की सिंचाई सुविधा प्रदान की जाएगी। निश्चित कोणतेही काम करत असताना आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होत असतो। पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोहोचेल आणि संरक्षित शेती आणि इरिगेटेड शेती जेव्हा शेतकरी करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद अजून द्विगुणित होईल। सध्या जवळजवळ 30 ते 32 गावांमध्ये 32,000 एकर जमिनीला ह्या पहिल्या टप्प्यात लाभ होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात अधिक गावं त्यात येतील आणि आम्ही असं त्यांना मागणी केली आहे की याच्यामध्ये लाभ क्षेत्रामध्ये जे गावं आज कमी होतात आहे दुसऱ्या तालुक्यांमधले त्याचा लाभसुद्धा आमच्या भागामध्ये वाढवण्यात यावा, कारण बाकी तालुके जे आहेत त्यामध्ये हा जो जिगावचा लाभ क्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। हे खामगावमध्ये थोडं कमी आहे, म्हणून आम्ही खामगाव आणि शेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये हे लाभ क्षेत्र वाढलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे। 100% आजच देवेंद्रजींनी घोषणा केली आणि मला एक्झॅक्ट आकडा फिगर मी वाचला नाही अजून ती ऑर्डर, पण 14 MM³ जवळपास पाणी शहरासाठी आरक्षित केल्या गेलं आणि आता आमची पुढची मागणी ही राहणार आहे की खामगाव MIDC सुद्धा आपल्या जिगावमधनं पाणी आरक्षित झालं पाहिजे आणि सोबतच खामगाव तालुक्यातील सर्व गावांना एकाच योजनेतून पाणी हे जिगावमधून दिलं गेलं पाहिजे। त्याची रिजनल स्कीम ही येणाऱ्या 5 वर्षात झाली।